सिरोंचा कारसपेल्ली इथे कच्चा रोड आहे। हा रोडच्या बाजूने एक मोठ्या प्रमाणात एक नाला आहे। त्या नाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यानंतर कटाई होत आहे आणि हा कटाईमुळे काही शेतकरी चिंतेत आहे। आता आपल्यासोबत शेतकरी आहे, त्यांना आपण सविस्तर विचारू। सर, आपण काय बोल सकता? ये सिरोंचा और कारसपेल्ली के बीच में रोड, ये बहुत पानी आता जंगल से, ये नाली से, और एक दिन नहीं तो एक दिन ये बरसात में कट होने के कारण से लाखों खेती हजारों खेती जाने वाला है। लोगों को ये डर है और ये जो अधिकारी लोग को मालूम होना चाहिए, सबको ये काश्तकारी का मदद करना चाहिए ये रोड के बारे में। दरवर्षी पावसाळ्यात हे आपल्या मेळाराममधून येणारा नाला पूर्ण भरून येथील म्हणजे रस्त्यावरील जे काठ आहे त्या काठाला खूप कापून आमच्या जे शेताकडील ते एरिया आहे त्या एरियाला पूर्ण पाणी येऊन नुकसान होण्याची शक्यता आहे। यापूर्वी अनेक वेळा आपल्या जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी येऊनसुद्धा भेट दिली आपल्या या स्थळाला, पण आतापर्यंत शासनाकडून कोणत्याही उपाययोजना राबवण्यात आलेल्या नाही। आमच्या सर्व शेतकऱ्यांचा एकच मागणी आहे की आता हे नुकसान होण्याचे स्थळ आहे, या स्थळावर शासनाच्या निधीतून एक संरक्षण भिंत बांधला तर भविष्यात आमच्या शेताला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, म्हणून आम्ही आमच्या भावना व्यक्त करतो। ते खूप पाऊस येत असतो आणि ते पावसामुळे हे कटाई होत आहे आणि ह्या कटाईमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाण्याच्या संभावना असल्याच्या ह्या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। तरी शासनाने लवकरात लवकर याच्याकडे लक्ष देऊन इथं संरक्षण भिंत बांधण्याची या शेतकऱ्यांनी मागणी करत आहे। तरी संबंधित अधिकारी वर्ग, संबंधित शासन प्रशासन लक्ष देऊन या कारसपेल्ली आणि सिरोंचा या मार्गावर असलेल्या नाल्याची लवकरात लवकर दुरुस्त करा अशी मागणी करत आहे। श्याम बेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।